शेमणेवाडी येथे आचार्य गुणधरनंदजी महाराजांचे उत्साहात स्वागत करण्यात आले। वर्षायोगनिमित्त 4 महिने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। शेमणेवाडी येथे वर्षायोग कमिटी, वीर सेवा दल, वीर महिला मंडळ, दक्षिण भारत जैन सभा, जीन मंदिर कमिटी व श्रावक श्राविकांतर्फे आचार्य गुणधरनंदी महाराजांचे उत्साहात स्वागत करण्यात आले। वर्षायोगनिमित्त 4 महिने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। जिल्हा पंचायत सदस्य सुदर्शन खोते यांनी स्वागत तर अण्णासो खोते यांनी प्रास्ताविक केले। गुणधरनंदी महाराजांच्या स्वागत प्रसंगी महिला कलश घेऊन व बालश्रावक धर्मध्वज घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते। दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्या हस्ते सभा मंडपाचे उद्घाटन झाले। यावेळी आमदार संजय पाटील, कल्लापन्ना माग्यांनावर, डी.ए. पाटील, डॉक्टर अजित पाटील यांच्यासह वर्षायोग कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते। आचार्य गुणधरनंदी महाराज म्हणाले, जन्मगावामध्ये वर्षायोग करण्याचा योग आला आहे। येथील नागरिक त्यागी लोकांची सेवा मनोभावे करतात। नवग्रहाची स्थापना करून समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य करू। वर्षायोग एक ऐतिहासिक व क्रांतिकारक वर्षायोग ठरेल। तपस्वी, भक्ती, त्याग यांच्यात शक्ती आहे। 4 महिन्यांमध्ये वर्षायोग निमित्त विविध कार्यक्रम होतील असे सांगितले। आमदार संजय पाटील यांनी जैन समाज महान आहे, शांतीसागर, देशभूषण विद्यासागर, गुणधरनंदी महाराज यांनी आचार्यपद मिळविले। जैन धर्मातून जगाला शांतीचा संदेश देण्यात येत असल्याचे सांगितले। जैन ಜಾತಿ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡ್ತಾರೋ ನಾ ಜಾತಿ ಅನ್ನಂಗಿಲ್ಲ, ಜೈನ ಧರ್ಮ ಇದೆ। ಆ ಧರ್ಮದ ಪಾಲನೆ ಮಾಡೋದ ಇದು ನಮ್ಮದ ನಿಮ್ಮದ ಸಿಕ್ಕಿದಂತ ಸೌಭಾಗ್ಯ ತಿಳ್ಕೊಂಡ ನಾವು ಆ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದ್ದೀವಿ, ಆ ಧರ್ಮದ ಪಾಲನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ಹಿಂದಿನ ಜನ್ಮದ ಒಳ್ಳೆ ಕರ್ಮದ ಪುಣ್ಯೋದಯ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡ ನಾವೆಲ್ಲರೂ ಆ ಧರ್ಮದ ಹಾದಿನಲ್ಲಿ ನಡಿಬೇಕು। ಇವತ್ತು ಶಬನವಾಡಿಯಲ್ಲಿ ಗುಂದನಂದಿ ಮಹಾರಾಜರ ಸ್ವಾಗತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಚಾತುರ್ಮಾಸ 17 ವರ್ಷ ಆದಮೇಲೆ। रावसाहेब पाटील यांनी वर्षायोगनिमित्त 4 महिने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून कार्यक्रमासाठी दक्षिण भारत जैन सभा व अरिहंत संस्थेचे पूर्ण सहकार्य लाभेल असे सांगितले। ಅನೇಕ ವರ್ಷದಿಂದ ನಿಮ್ಮ ಮಾತೃಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಬಂದಿದೆ। ಇದೊಂದು ಭಾಳ ಇದೊಂದು ಹಬ್ಬಗತೆ ವಾತಾವರಣ ಇತ್ತು। ಆದ್ರೆ ಚಾಮುಂಡೇವಾಡಿ ಎಲ್ಲ ಕಮಿಟಿಯವರಿಗೆ ನಾವು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೋತೇವೆ, ಈ ಭಾರತ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಓನ್ಲಿ ಚಾಮುಂಡೇವಾಡಿ ಸೀಮಿತವಾಗಿ ಇಡಬೇಡ್ರಿ, ಆಜು ಬಾಜುದಂತ ಎಲ್ಲ ಊರುಗಳನ್ನು ತಗೊಂಡು ಮಹಾರಾಜರು ಚಾಮುಂಡೇವಾಡಿ ಹುಟ್ಟಿರ್ತಾರೆ, ಬೆಳೆದಿರ್ತಾರೆ, ಆದ್ರೆ ಅವ್ರು ಓನ್ಲಿ ಚಾಮುಂಡೇವಾಡಿ ಅವರ ಮಹಾರಾಜರು ಅಲ್ಲ, ಇಡೀ ದೇಶದವರು। ಅದ್ರ ಜನ ಐತೆ ಅಂದ್ರೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಸಾರಿ ನನ್ನ ಮೈಕ್ ಬಂದು ತರಬೇಡ್ರಿ, ಬೇರೆದವ್ರಿಗೆ ಅವಕಾಶ ಕೊಡ್ರಿ। ನಾಲ್ಕು ತಿಂಗಳು ಏನ್ ಕೆಲಸ ಇದ್ರೆ ಕೆಲಸ ಎಲ್ಲ ನಿಮ್ಗೆ ಪೂರ್ಣವಾಗಿ ಮುಂದಿತ್ತಪ್ಪ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಯಶಸ್ವಿ ಆಗಲಿ। ಮಾತಾಡ ಅಜಿತ್ ಪಾಟೀಲ್ ಹೇಳ್ರಿ, ಅದ್ ಸೂಕ್ಷ್ಮ ವಿಷಯ ನಿಮ್ ತೀರ್ಥಗಳಿಗೆ ನಾನು ಕೊಡ್ತೀನಿ। ಅನೇಕ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇರೋ ಆ ವಾತಾವರಣ ಹೋಗ್ತಿರ್ತಲ್, ಆದ್ರೆ ನಮಗೆ ಇರ್ತೈತಿ ನಾವು ಆಸ್ಯ ಪರಂಪರಾ ಶಾಂತಿ ಸಾಗರ ಮಹಾರಾಜರ ಪರಮ ಆಚರಣ ಆಚರಣೆಯಲ್ಲಿ ಹೋಗೋರು। ಅದೇ ರೀತಿ ಮಹಾರಾಜರು ಇಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯ ಪ್ರಬೋಧನ ಆಗಿ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಯಾರಾದ್ರೂ ಕೆಲವೊಂದು ಜನ ಇನ್ನೋ ಮನಸ್ಸಿನ ಇದೆ ಅದು ಒಂದು ಕಲಿಸ್ತಾ ಭಾವನೆ ತೆಗೆಯಂತ ಒಂದು ಕೆಲಸ ತಮ್ಮಿಂದ ಆಗಬೇಕು। कार्यक्रमास विविध मान्यवर व श्रावक श्राविका उपस्थित होत्या। आर.बी. खोत यांनी सूत्रसंचालन केले तर शिवप्पा खोत यांनी आभार मानले।